नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण इन्स्टंट मेदूवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। कसलाही इनो किंवा सोडा न वापरता एकदम क्रिस्पी आणि आतून जाळीदार असा बनवून मेदूवडा तयार होतो। त्यासोबतच आपण हिरवी चटणी सुद्धा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी अर्धा कप पोहे घेतले आहेत, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे। इथे तुम्ही कपाऐवजी वाटीने सुद्धा मोजू शकता। त्यानंतर इथे मी 1 कप बारीक रवा घातला आहे। त्यासोबतच आपण जे पोहे मिक्सरला बारीक करून घेतले होते ते घालून घेऊयात। तर इथे अर्धा कप पोहे घेतले असतील तर त्यासाठी 1 कप रवा घ्यायचा आहे। त्यासोबतच 1 कपच दही घेतलेला आहे। तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे उकडून स्मॅश करून घेतले होते, ते घालून मिक्स करून घेऊयात। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। त्यानंतर अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक फिरवून घेतल्या होत्या, त्या घालून घेऊयात आणि सगळं काही एकजीव करून घ्यायचं आहे। तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा। मिक्स करून झालं की साधारणतः 5 मिनिटासाठी याला रेस्ट देणार आहोत। तोपर्यंत आपण याची हिरवी चटणी बनवून घेऊयात। तर इथे मी हिरवी चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे, ते घालून घेऊयात। त्यानंतर 2 ते 3 टेबलस्पून इतकी फुटाण्यांची डाळ घातलेली आहे, याला डाळ सुद्धा म्हणतात। त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। त्यासोबतच चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। त्यानंतर इथे मी थोडीशी चिंच घातलेली आहे। चिंच घालणं ऑप्शनल आहे, नाही घातली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। तर आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याला एक फोडणी करून घ्यायची आहे। तर फोडणीसाठी एका फोडणीच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। त्यासोबतच 2 सुक्या मिरच्या आणि 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। तर ही फोडणी चटणीवर घालायची आहे। फोडणी चटणीमध्ये मिक्स करून घेऊयात। तर तयार आहे इथे आपली हिरवी चटणी। तर तुम्ही ही चटणी इडलीसोबत किंवा मेदूवड्यासोबत किंवा घावणासोबत सुद्धा खाऊ शकता, खूप मस्त लागते याची चव। तर इथे आपण जे मेदूवड्याचं पीठ 5 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं, त्याला आता मेदूवड्यांचा शेप देऊन घेऊयात। वडे बनवण्याआधी हाताला थोडंसं तेल लावायचं आहे, जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही। 1 कप रव्यामध्ये साधारणतः 15 ते 16 मेदूवडे बनवून तयार होतात। तर इथे तुम्ही बघू शकता मेदूवड्यांना शेप देऊन झालेला आहे। तर याला आता डीप फ्राय करून घेऊयात। तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। इथे लक्षात असू द्या तेल जास्त गरम नसावं, नाहीतर वडे तेलामध्ये करपू शकतात। त्यानंतर तेलामध्ये 1-1 वडे सोडून घेऊयात। जेवढे बसतील तेवढे सोडायचे आहेत। खूप जास्त वडे सोडले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि वडे नीट तळले जात नाहीत। त्यानंतर लो टू मीडियम हीटवर वडे छान सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे मेदूवड्यांना। बाकीचे वडे सुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम जाळीदार असा मेदूवडा बनवून तयार झालेला आहे। चटणीसोबत तर खूप मस्त चव लागते याची, तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा। तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित। तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।